राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घोषणा केली आहे की 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफी दिली जाणार आहे. यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. शेतकऱ्यांची थकबाकी, कर्जाचे प्रकार आणि एकूण रक्कम याचा सविस्तर आढावा घेतला जात आहे. दरम्यान, मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी अडचणीत. रणरणत्या उन्हात ज्वारी काढणी सुरू असून मजुरीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे. आता प्रत्येक शिधापत्रिकेवर मिळणार 3 लिटर रॉकेल. राज्यासाठी मोठा कोटा मंजूर करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी घडामोड. इराणने भारतासह 5 देशांसाठी होर्मुझ मार्ग खुला केला आहे. त्यामुळे ऊर्जा संकटात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कर्जतमधील ठेकेदारांचे आंदोलन तात्पुरते स्थगित. आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीने निर्णय घेण्यात आला असून 3 महिन्यात बिलांचा भरणा होणार आहे. सरकारचा मोठा इशारा. रस्ते आणि सरकारी जागांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार. तसेच फार्मर आयडी आणि आधार कार्ड 5 वर्षांसाठी ब्लॉक होण्याची शक्यता. शिक्षण क्षेत्रातून अपडेट. MHT CET नोंदणीत 84,000ची वाढ. इंजिनिअरिंगकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल. हवामानाचा फटका सुरूच. कणकवली, वैभववाडी, रायगड, रत्नागिरी या भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस. ज्वारी, गहू, हरभरा, आंबा आणि काजू पिकांचे मोठे नुकसान. वीज ग्राहकांसाठी दिलासा. 1 एप्रिलपासून वीज दरात कपात होणार. महावितरण ग्राहकांना फायदा. शेतकऱ्यांची चिंता वाढली. खतांचे दर वाढले, मजूर मिळत नाहीत. हवामान बदलामुळे उत्पादन घटत आहे. वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसानही वाढले आहे. पशुसंवर्धन अपडेट. सांगोल्यात हजारो जनावरांचे लसीकरण पूर्ण. उर्वरित जनावरांनाही लवकरच लस दिली जाणार. नाशिक विभागात 385 शेतकरी कुटुंबांना अपघात सुरक्षा योजनेचा लाभ. रस्ता अपघात, सर्पदंश, वीज पडणे अशा घटनांमध्ये मदत दिली जाते. पाणी टंचाईची समस्या गंभीर. दिंडोरी धरणातील पाणीसाठा निम्म्यावर. एप्रिल-मेमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढण्याची शक्यता. आरोग्य क्षेत्रातून दिलासा. रस्ते अपघातातील जखमींवर 1.5 लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जाणार. हवामान विभागाचा अंदाज. राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात. नमो किसान योजनेचा हप्ता जमा. शेकडो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. खत उत्पादनावर संकट. आंतरराष्ट्रीय तणावामुळे देशांतर्गत खत उत्पादनात 10 ते 15% घट होण्याची शक्यता. कापूस आणि सोयाबीन बाजारपेठेत अस्थिरता. उत्पादक कंपन्या चिंतेत. GM सोयाबीन आयातीची मागणी वाढली. इंधन टंचाईचा परिणाम. पेट्रोल पंपांवर लांबलचक लांगा. काही ठिकाणी रेशनिंग सुरू. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा. मळणी यंत्र वापरताना काळजी घ्या. अपघातांचा धोका वाढला आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि अवजारांचे वाटप सुरू. महा-DBT पोर्टलमुळे शेतकरी अडचणीत. योजना मंजुरीत विलंब. हवामान बदलाचा फटका. आंबा, काजू, द्राक्ष, कांदा या पिकांचे मोठे नुकसान.